राजकन्या कृषी पर्यटन केंद्र। महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया, कृषी पर्यटनात राहूया, क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया। घरगुती झक्कास अस्सल मराठमोळी चव, शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय, शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर, किलबिल करणारे पक्षी, हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र। मला एक सांगा, अमोल कोल्हेंना स्वीकारले का नाही स्वीकारलं? माझ्या मते नाही स्वीकारू शकत लगेच, यावेळेस नाही, पुढच्या वेळेस स्वीकारू शकतो आम्ही। आता अमोल कोल्हेने काय करायचं तो त्यांचा प्रश्न। तुम्ही ते अध्यक्ष आहेत? आम्ही अध्यक्षच आहे ना। आता ग्रामीण भागातलं मत महत्वाचे, तेव्हा खासदार निवडून जाणार आहेत। मग तुम्ही एक अध्यक्ष आहात गावामध्ये। मी माझ्या पद्धतीने सगळं बोलतो, मी सगळीकडे फिरतो, मी सांगतोय का अमोल कोल्हेंना आपल्याला निवडून द्यायचंय, आपण त्या पक्षाचे। पण समजा मी ज्या घरात जातोय त्या घरात दादांविषयी एक प्रतिमा आहे, त्यावेळी मी काय सांगू त्यांना? मी एवढं सांगू शकतो ना, अमोल कोल्हेंना मत द्या, त्यावेळी ते पुढचे मला म्हणतात दादा आपले एकच नंबर, मी काय सांगणार? राष्ट्रवादीच्या उमेदवाराबरोबर मी बोलतोय, राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी बोलतायत। मला एक सांगा की तुम्ही आता बोलताय शिवाजी आढळराव पाटील निवडून यावे, राष्ट्रवादीचं अध्यक्षपद भोगताय, तरी पण हा सगळा विरोधाभास तुमच्या मनामध्ये काय? विरोधाभास नाहीये, मला जनता बोलते, जनता बोलते तेच मी बोलतोय। शेवटी प्रतिनिधी आहे, मी पण प्रतिनिधी आहे। उद्या पक्षाचा दबाव नाही येऊ शकत तुमच्यावर? येऊ शकतो 100%। हे ऐकल्यानंतर तेव्हा काय करणार? शेवटी स्वतंत्र आहे ना, लोकशाही आहे भारतात, लोकशाही हे मान्य आहे ना, लोकशाही आहे। मग गावाबरोबर जायचं का पक्षाबरोबर? मी गावाबरोबर जाऊ शकतो। मग पद का घेतलं? मला दिलं पक्ष, तुम्ही मागितलं? तुम्ही मागितलं का? सरपंच सांगतील मी मागितलंच नव्हतं। तुम्ही मागितलं नव्हतं? मी मागितलं नव्हतं। कसं काय पद दिलं तुम्हाला? शेवटी माझी प्रतिमा पाहिली म्हणून मला पद दिलं। आणि हे सगळं पुढे दाखवू नका, थोडं छटछट करा। मला माहितीये पुढे छटछट होती, काय होते मला सगळं माहिती आहे। दादा लाईव्ह चालू आहे? हा चालू, दादा लाईव्ह चालू हो चालू। मी आल्यापासून सगळ्यांना सांगते लाईव्ह चालू आहे। थोडं छटछट करा, शेवटी दबाव येणार आहे मला 2 तास। आमच्या तालुक्यामध्ये असेल किंवा संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये असेल, अनेक न्यूज चॅनेल असतील, त्यांचं काय टेक्निकली आम्हाला माहित नाही, पण शिवनेर प्राईमच्या माध्यमातून ज्या बातम्या जातात त्या कापल्या जात नाही, त्या तशाच्या तशा दाखवल्या जातात। कारण की आमचा हा न्यूज चॅनेल कोणत्याही पक्षाबरोबर काम करत नाही, कोणत्याही नेत्याबरोबर काम करत नाही, आम्ही फक्त जनसामान्यांचं काम करतो। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला एक सांगू, शेवटी लोकांच्या मनामध्ये ज्याची प्रतिमा आहे शेवटी तेच करणार ना। बरं मग आता समजा मी जीव तोडून सांगतोय अमोल कोल्हेलाच मतदान करा, समोरचे सांगतात 15 वर्ष आपण त्यांना केले, आता लगेच कसं स्वीकारायचं? आता मी काय सांगणार तर याच्यापेक्षा जास्त काय सांगणार? बरं मग एक प्रश्न विचारतो तुम्हाला। आता मागाशी मी एका व्यक्तीला विचारलं होतं की गाडाबंदी झाली तर त्यांनी आरोप केला राष्ट्रवादीवरती, एक तुम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणजे काम करताय, अध्यक्ष म्हणून काम करताय। मग मला एक सांगा की खरंच त्या प्रश्नामध्ये, त्या उत्तरामध्ये काय तथ्य होतं की नाही? मला असं वाटतं गाडाबंदी ज्यावेळी झाली का त्यावेळी सरकार सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच होतं महाराष्ट्रात, मान्य आहे का तुम्हाला? नाही आम्हाला मान्य म्हणून विचारलं तुम्हाला। म्हणजे बंदी कधी आली, मग ते उठवायचं काम कुणाचं आहे? तुमच्या गावात समजा एखादी बंदी आली, मग ते उठवायचं काम कुणाचं आहे? बंदीचं कुणाचं काम आहे? शेवटी सरकार कुणाचं? सरकार कुणाचं होतं त्यावेळी ज्यावेळी बंदी आली? जबाबदार कोण? त्यावेळी सरकार जबाबदार। शिवनेर प्राईम टाईप करून सबस्क्राईब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।